नमस्कार. आज आपण महाशिवरात्री स्पेशल साबुदाण्याचे आप्पे. हे बघा, शेंगदाणे आहे, साबुदाणा भिजत टाकलेले आहे आणि 4 बटाटे, 2 मिरच्या. आता आपण बटाट्याला शिजवून घेणार आहोत. हे बघा, बटाटा आता आपला कुकरमध्ये टाकणार आहे मी. बघा, आता आपण कुकरमध्ये टाकले की त्यात पाणी टाकणार आहोत. पाणी टाकले की आपण झाकण बंद करणार आहोत. झाकण बंद केले की 4 शिट्ट्या घेणार आहोत. 4 शिट्ट्या घेतले की बाजूला तवा ठेवणार आहोत. तवा ठेवले की शेंगदाणे टाकणार आहोत. शेंगदाण्याला आपल्याला चांगल्याला भाजून घ्यायचं आहे. ते पण मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे, कारण की मंद आचेवर भाजले की शेंगदाणे चांगले भाजतात आणि फास्ट ठेवले की चांगला भाजत नाही. तर आपल्याला स्लो मध्येच ठेवायचं आहे. आता आपला लालसर झालेला आहे. आता आपल्याला 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. आता आपल्याला 4 शिट्ट्या काढायच्या. हे बघा, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपल्याला शेंगदाणे आपले चांगले झालेले आहेत, सालटा काढून घेतलेले. ते बघा, मिक्सरचा भांडा घेतलेले आहे मी. त्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. एका हातामध्ये माझा ट्रायपॉड होता आणि दुसऱ्या हाताने काम करते, कारण की मम्मीची तब्येत बरोबर नव्हती. आज मम्मीला मदतीला नाही आहे माझा. आज मी एकटी करते काम. आज मम्मीच्या जागेवर मी आज रेसिपी दाखवते. एवढा पाहिजे सगळे सपाट करून घेतला. आता हे बघा, हे 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. पहिल्यांदा असा काढायचा म्हणजे आता हे पूर्ण मी बारीक वाटलेलं आहे. हे असं बारीक वाटलं. आता आपल्याला बटाट्याचे साठे काढायचे आहेत. हे बघा, बटाट्याचे साठे पूर्ण नागडा करून ठेवलाय बटाट्याला. हे बघा, हे साबुदाणा आहे, किती शुभ्र गोरी आहे ती. हात धुवायला चालली, कारण की माझी गोरी गोरी साबुदाण्याला घाण नको पकडायला, म्हणून साबुदाणा तुमच्या अंदाजावर घ्यायचा आहे, कारण की मी बहुतेक अर्धा कप जेवढा साबुदाणा घेतलेले आहेत तुम्हाला लोकांना दाखवायसाठी. आणि तुमचा अंदाज, तुम्ही किती साबुदाणा 1 कप बनवणार असाल का जास्त बनवणार असाल, तर तुमच्या अंदाजात तुम्ही साबुदाणा किंवा बटाटा या दोघीपैकी म्हणजे दोन्ही पण तुमच्या अंदाजावर घ्या. आणि मला अंदाज चुकलं होतं आणि म्हणून शेंगदाणे थोडे जास्त घेतलेले. आणि हे बघा, पूड घेतलेले आहेत. त्यात मी आता मीठ टाकणार आहे. शक्यतो मीठ उपवासाचंच वापरायचं आहे आपल्याला. घरातले मीठ नाही वापरायचं, कारण की घरातले मीठ सगळ्यांमध्ये जातो. आपला चिकन, मच्छी बनवतो, नॉनव्हेज नॉनव्हेज बनवतो, म्हणून सगळ्या ह्याच्यामध्ये भाजीपाल्यांमध्ये पण जातो आपला. कधी कधी आपला हात पण जातात त्याच्यामध्ये. आपला साबुदाण्याचंच मीठ वापरा. हे बघा, हे झालेले आहेत माझे सगळे मिक्स करून. आणि मी हे बघा, सगळे मिक्स करून झालेले आहेत, तुम्हाला दाखवलं. असं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता तेल घेतलेले आहे आणि हे साबुदाणा, माझी गोरी साबुदाणा सगळे फाउंडेशन सारखं कलरिंग झाली, मेकअप झालाय तिचा बिचारीचा. आता त्याचा साबुदाण्याची तिला आता मी हाताने बॉल सारखा बनवणार आहे.
बॉल करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा असं करून घ्यायचे. हे बघा साबुदाणा बटाट्याचे एक बॉल तयार झाले. मी जे काय बोलते ना त्यावर लक्ष देऊ नका, इग्नोर करा, माझ्या रेसिपीवर लक्ष द्या. हे बघा 2 बॉल झालेले आहेत, तर तिसरा चालू आहे. 3 झाले की मग सगळे तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. हे फक्त तुमच्यासाठी मी बनवून दाखवलेले आहेत, कसं बनवायचं, काय करायचं आहे. आपला लाडू बनवून लाडूचे डोंगरच तयार झाले. माझा साबुदाण्याचे डोंगर. हे बघा हा आप्पे फ्राय पॅन आहे. आपण नॉनस्टिकच आहे, आम्ही दुकानातून घेतलेले आहे. तुम्ही पण घेऊ शकता, कमीमध्ये भेटेल. तेल टाकून घ्या त्यात. आपल्याला लाडू त्यात ठेवायचे आहेत. असं सगळे लाडू ठेवून घ्या. मी एक का दाखवते कारण तुम्हाला लोकांना समजायला पाहिजे, म्हणून मी असं एक ठेवत चालेल. आणि कधीच मी व्हिडिओ पुढे ढकलला असता. असंच ठेवत जायचं. सगळे ठेवल्याच्या नंतर आपल्याला तेल त्याच्यावर थोडं तेल टाकायचे त्याच्यावरती. त्या बॉलच्या वरती सगळे तेल टाकायचे आहेत आपल्याला. सगळ्यांना भिजून घेऊ चांगल्याने. तेल की बारिश हो रही है. त्याऐवजी तूप पण टाकू शकता. तूप की बारिश कर दो. घी की बारिश त्यावर झाकण ठेवू 2 ते 3 मिनिटापर्यंत. जास्त ठेवू नका, नाही तर करपून जाईल. मधून बघत राहा. कोणाचे म्हणजे गॅसच्या वरती असतो, कोणाचा गॅस म्हणजे फ्लेम मोठा असतो, कोणाचं काय छोटं वगैरे. आग लगने वाली लग जाती है, जलने वाले जल जाते हैं, लेकिन अपना ध्यान अपन रखें. सही बोली ना पब्लिक? करताना थोडा सांभाळून करा, कारण की तेल थोडं पुरतं थोडंसं त्याच्यातून. आणि मगाशी ठेवताना थोडासा भाजलेला गोल तेल मध्ये थोडं गेलेलं गरम तेल होतं म्हणून. बघा हे झालेलं गोल्डन ब्राऊन. असंच करून घ्यायचं आपल्याला. सगळे अलटापलटाच करायचे. म्हणजे साईडून वगैरे जे कच्चे होतात ना ते पण फ्राय होतात त्याच्याने. झालेले मधले 3 मी काढून घेतले, कारण की मधले 3च होतात गोल्डन ब्राऊन. साईडचे पण होतात. तवा म्हणजे तो थोडासा आप्याचा पॅन आहे ना, गरम झाला ना तो सगळे साईड पण होऊन जातात. आता हे मी तुम्हाला लोकांना दाखवासाठी काढून घेतलेलं आहे. म्हणजे थोडंसं आतून थोडीशी कच्ची होती. तुम्ही लोक त्यात म्हणजे पहिले गॅसला मोठं करा, पण त्यात नंतर थोडंसं मध्यममध्ये ठेवा गॅसला. म्हणजे कसं ते बरोबर शिजतो. पहिले गरम करून घ्या पूर्ण आप्याची पॅन. बघा आता हे काढून दाखवते मी. हे बघा कच्ची होती म्हणून दाखवलं नाही. हे बघा मी खाऊन घेतला, म्हणजे मी दाखवलं मग
आहे कारण की कॅमेऱ्यामध्ये समजत नाही. आणि हे तुम्ही दही बरोबर किंवा चटणी, खोबऱ्याची चटणी बरोबर खाऊ शकता आणि करू शकता. हर हर महादेव.